अर्चना इंगळे अर्चनाच लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाऊ दे, भराटीचा जाऊ दे, तुमच्या मनातली इच्छा सर्व पूर्ण होऊ दे। आज माझे सर्व कामं झालेले आहे। सर्व म्हणजे मी आता भांडे घासून घेतलेले आहे, अहोचा नाश्ता पण झालेला आहे, माझं पूर्ण जेवण बनवून झालेलं आहे। आज मी टमाटरची चटणी, डाळ, भात आणि चपाती बनवलेली आहे आणि आता गौरांसाठी मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे। बघू शकता तुम्ही, इथे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे। थोडी आमचा नाश्ता राहिला, तेव्हाच आम्ही चपात्या बनवून खातो, म्हणून त्यासाठी गॅस पुढच्याचा राहिलेला आहे। आता त्याला दूध बिस्किट देते, त्याच्यानंतर मी त्याला फ्रेश करेल, नाश्ता देईल आणि 12 वाजता त्याला स्कूलमध्ये पोहोचेल। त्याला कंटिन्यू ब्लॉग ठेवा, न विसरता पूर्ण व्हिडिओ बघा। व्हिडिओ थोडा वेळ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला मग वेळ न गमावता पटकन आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। इथं मी मशीनला कपडे पण लावलेले आहेत, दाखवतो। तर मशीनला कपडे लावलेले आहेत, झाडू मारून घेतलेले आहे, बेडरूम पण आवरून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही, तर लादी पुसायची राहिलेली आहे, आता लादी पुसून घेतो। आंघोळ पण राहिलेली आहे। बाईला न चुकता डेलीचे कामं असतातच, हे लादी, भांडे, स्वयंपाक ह्या कधी न चुकणाऱ्या गोष्टी आहेत बाईच्या। चला मग आज तेच तुमच्याशी मी शेअर करणार आहे। प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बघू शकता गौराज सध्या सुटलेला आहे, आता मी त्याला फ्रेश करणार आहे आणि मी त्याला दूध बिस्किट खायला देणार आहे। बोल गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। चला मग आता मी दूध बिस्किट खातो। चला मग आता भेटू माझ्या पुढच्या कामासंगती। 8 ते 11चं माझं रूटीन, नॉन स्टॉप रूटीन आहे हे माझं। आता दूध गरम झालेलं आहे, गौराशला मी ग्लासामध्ये दूध काढून पार्लेजी बिस्किट देत आहे। त्याला खूप आवडते, कधीतरी मी ते देते त्याला, नाहीतर सकाळी मी भाजी चपातीच त्याला जास्त करून भरवते। पण त्याचं जर कधीतरी मन असलं मला दूध बिस्किट पाहिजे तर मग मी देते त्याला। मी त्याला दूध बिस्किट देणार आहे, त्याच्यानंतर मी लादी पुसणार आहे। लादीसाठी मी काय काय वापरत असते हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे, नक्की तुम्ही ट्राय करा। आता मी प्रथम बेडशीट छानपैकी करून घेणार आहे। बेडशीट छान करून घेतलेलं आहे, सकाळीच झाडू मारून घेतला होता मी। अशा प्रकारे बघू शकता हे वापरत आहे मी। त्याच्यानंतर थोडंसं डेटॉल, तुम्ही फिनाईल आणि डेटॉल वापरलं तरी पण चालेल, पण डेटॉल नक्की लादी पुसायला डेली वापरा। आता मी पटपट लादी पुसून घेणार आहे। तुम्हाला जास्त मी म्हणजे पूर्ण लादी न दाखवता व्हिडिओ जास्त मोठा होईल, म्हणून मी तुम्हाला बेडरूम आणि हॉलच दाखवणार आहे। छानपैकी मी माझा जेव्हापासून तो हात झाडू म्हणजे तुटला तेव्हापासून मी लादी हातानंच पुसते। लादी मला हातानं पुसायला खूप आवडते। तुम्हाला पण आवडते का मला नक्की कमेंटमध्ये सांगा। एका इकडे मी मशीन लावलेली आहे कपड्याची, बघू शकता तुम्ही, तुम्हाला दिसतच असेल। छानपैकी मस्त अशी लादी पुसून घेत आहे मी हाताने लादी पुसली ना तर मला खूप म्हणजे खूपच मला भारी वाटते, माझं मन प्रसन्न झाल्यासारखं वाटते। खूपच मॉपनं पुसलं तर कसे कानेकोपरे आपण निघत नाही आहेत ते, म्हणून मी हाताने लादी पुसते। जेव्हापासून माझं मॉप तुटलं तेव्हापासून मस्त इकडे सर्व लादी पुसून घेत आहे। अशा प्रकारे सर्व लादी पुसून झाली माझी आणि हे माझं नॉनस्टॉप रूटीन आहे। डेलीच माझे हे कामं असतात, फक्त वेळ चुकते, म्हणजे कधी दुपारी होते तर कधी हे होते, पण डेली माझे हेच कामं आहेत। माझेच नाही, सर्व गृहिणीचे डेलीचे हे कामं आहेत, न चुकणारे कामं आहेत ते। बरं असो या नसो, पण हे डेली आपल्याला हे कामं करावंच लागतात। बघू शकता मग मी आता सर्व लादी पुसून घेतलेले, कपडे पण माझे धुवून झालेले आहे, मी सुक्याला टाकलेले आहेत कपडे। जे माझे सुकलेले आहेत ते मी आता दोरीवर सुकू घालणार आहे। जे आपले पायदान असतात ते पण मी लास्टचं पाणी असते त्याच्यामध्ये धुवून घेत असते डेली। आता मी सर्व कपडे सुकून घेणार आहे। प्लीज तुम्हाला माझं रूटीन आवडलं का मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुमचंही रूटीन असंच आहे का ते हे पण कमेंट, मी असं बोलेल नाही की सर्वांचं रूटीन एकसारखं असते, पण थोडंफार तर असू शकते मला असं वाटते। आणि काही म्हणजे असं डेलीच सर्व रूटीन एकसारखं नसते, माझंही रूटीन कधीतरी नसते असं, पण कधी दुपारी करते, कधी सकाळी, म्हणजे जसं मला जोश असला, म्हणजे जसं मला वाटलं फ्रेश तसं मी करून घेत असते। बघू शकता, पण सकाळी पाणी येते म्हणून सकाळी जास्त करून मी कामं करत असते। अशा प्रकारे माझे कपडे सुकून झालेले आहे, सर्व पायदान पण मी टाकलेले आहे छानपैकी, ते पण धुवून झालेले आहे।
ते पण लॅट्रिन बाथरूमच्या पुढे टाकलेले आहे ते मी. आणि मग फ्रेश वाटते एकदम, सगळं घर म्हणजे फ्रेश वाटतं. आणि सकाळीच माझे भांडे पण घासून झाले होते. तर थोडेफार गौरांचे पप्पा गेले तेव्हा त्याचं नाश्ता टिफिन सर्व झालं, तेव्हा माझे भांडे घासून झाले होते पूर्ण. पण जेवढे माझे, आमचं कसं असते जेव्हा आम्ही नाश्ता करतो तेव्हा गरम गरम आम्हाला चपाती लागतं, म्हणून गौरांच्या माझ्यासाठी मस्त मी आता चपात्या बनवून घेत आहे. सर्वात पहिले मी गौरांसाठी 2 चपात्या आणि त्याचा टिफिन भरून घेणार आहे. माझ्या मागे घाई गडबड न झाली पाहिजे म्हणून मी असं सकाळी पटकन त्याचा टिफिन भरून घेत असते. म्हणजे त्याला 12ला जायचं आहे ना, 11पर्यंत मी त्याचा टिफिन भरून घेऊन त्याची बॉटल हे ते रेडी करून ठेवते, त्याची बॅस्केट. म्हणजे गडबड न होता मला, म्हणजे जायला गडबड न होता पटकन करून घेत असते. आता मी मस्त त्याच्यासाठी 2 चपात्या बनवून घेते मस्त घीच्या. आणि त्याला आज मूग डाळीचं वरण देत आहे मी. त्याला जास्त करून मी पातळ देते, त्याला खूप आवडते. चपाती संपल्यानंतर तो काय करते, ते डाळ असते ना ते पण पिऊन घेते, म्हणजे खूप त्याला आवडते असं पातळ पातळ म्हणजे जेवण जेवलेलं. तर मग छानपैकी मस्त असं चपात्या भरून त्याचं टिफिन आता मी भरत आहे. बॅस्केट पण आज मी मस्त छानपैकी धुवून घेतलेले आहे. एक टॉवेल द्यायचं असते त्याला, एक रुमाल, पाण्याची बॉटल आणि त्याची ID बॅस्केटमध्ये द्यायचं असते त्याला बॅग नाही आहे, डेली फोल्डर देत नाही, 8 दिवसातून त्याचं फोल्डर भेटत असते. अशा प्रकारे मी त्याच्या टिफिन भरत आहे. दोन्ही पण चपात्या मी त्याला देत आहे घीच्या. आणि 2 खजूर टाकलेले आहे, डाळ टाकून मस्त त्याचं हिचा बॅस्केट रेडी आहे. प्लीज माझं तुम्हाला असं रुटीन पाहायला आवडेल का हे मला कमेंटमध्ये सांगा. इथले दिवस आपले व्हिडिओ येत नव्हते कारण की माझी तब्येत खूप डाऊन होती, म्हणून आपले व्हिडिओ येत नव्हते. आता मी रेग्युलर टाकायचा प्रयत्न तरी करेलच नक्कीच. रेग्युलर नाही आले तरी एक दिवस आड तरी प्रयत्न करेल मी टाकायचा. तशी तर पाहिलं तर रेग्युलरच करेल. प्लीज माझं न्यू चॅनल आहे म्हणून प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आता गौराचा टिफिन बनला, बॅस्केट भरून मी ठेवून दिलेलं आहे बाहेर हॉलमध्ये. आता मी गॅस ओटा सर्वात प्रथम पुसून घेणार आहे. स्वयंपाक झाला आणि गॅस ओटा पुसला नाही तर मला करमतच नाही आहे. स्वयंपाक झाल्यानंतर गॅस वाटण भांडे झाले हे तर म्हणजे मला मनाला एवढं फील वाटते की नाही आता माझे सर्वच A to Z कामं झालेलं आहे. मग मी कधी पण नाश्ता करायच्या पहिले म्हणा की काय म्हणा, पण मला गॅस वटा पुसल्याशिवाय करमत नाही. रात्री म्हणा की दिवसा म्हणा की मॉर्निंगला म्हणा, कधी पण म्हणा. तर गॅसवरता मी सर्वप्रथम पुसून घेणार आहे. आज मी पुसूनच घेतला नाही, ती छानपैकी मी घासणीनं घासून घेत असते, म्हणजे कात्याच्या साहाय्याने. सॉफ्टवाला कात्या असते त्याच्या साहाय्याने. आता थोडेफार भांडे पडले, मी नाश्ता घेऊन एका प्लेटमध्ये ठेवलेला आहे साईडला. थोडेफार भांडे आहेत तेवढे मी पटकन घासून घेते, म्हणजे मला नाश्ता करायला पण खूप फ्रेश वाटेल. सर्व भांडे मी इथं घासून घेत आहे. अशा प्रकारे व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून फास्टमध्ये केलेला आहे. तुमचंही असंच आहे का माझ्यासारखं, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. सर्व भांडे घासून घेत आहे. इथं मस्त गॅस होता, बेसिंग छानपैकी घासून घेतली ना, एकदम मन प्रसन्न वाटते. मस्त इथे मी माझे सर्व भांडे घासून झालेलं आहे. बेसिंग आणि गॅस होता आता मी मस्त घासून घेतलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे. आता हे गॅसवटा मी पूर्ण पुसून घेतलेला आहे. वायफरच्या साह्यानं मस्त सर्व पाणी याचं काढून घेणार आहे. बघू शकता एकदम क्लीन आणि एकदम मन प्रसन्न वाटते. तुम्हाला लास्टला मी दाखवणार आहे किचन कसं छान वाटते ते. सकाळी हे कामं झाले ना, ते दिवस आपला थोडासा आपण स्वतःसाठी पण देऊ शकतो. दिवसा म्हणजे दिवसभर जर हेच कामं आपली दुपारी झाले ना, तर स्वतःसाठी आपण वेळ अजिबात देऊ शकत नाही. म्हणून बघा शकता सर्व कामं करून घेतलेलं आहे. गॅस वटा हे ते सगळे क्लीन झालेले आहे, बघू शकता तुम्ही. आता मन फ्रेश वाटते. आता मी पटकन नाश्ता करून घेते. गौरांची आता 10 मिनटं कमी आहेत. आता मी नाश्ता करून घेते. गौरांश TV बघू राहिला, तर मी त्याची आंघोळ झाली, त्याची आंघोळ करून घेते. त्याच्यामुळे नंतर आम्ही स्कूलला त्याला पोहोचून देणार आहे. चला मी नाश्ता पटकन करून, मी नाश्त्यामध्ये काय काय घेतलं हे मी तुम्हाला दाखवते. टाईम किती राहिला ते दाखवते. 11ला 10 मिनटं टाईम आहे फक्त. मी वरण घेतलेलं आहे मूग डाळीचं, टमाटरची चटणी आणि मस्त चपाती. चला
नहीं हुआ, अब मैं कभी नहीं मिल पाऊंगा साई बाबा से। पर हम सब तो एक दूसरे के लिए हैं। हाँ, 5 नहीं तो क्या, 4 तो है, कोई बात नहीं। मुझे तर आता मी रेडी झालेली आहे, गौरांश पण रेडी झाला. मी दाखवते तुम्हाला गौरांश रेडी झाला ते. माझं नॉनस्टॉप रुटीन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. 8 ते 11 वाजे लोक माझं रुटीन झालेलं आहे. आत्ता मी फ्री झालेली आहे. मी गौरांची आंघोळ, माझी आंघोळ सर्व झालेलं आहे. आता म्हणजे दिवसभर असे काही कामं नाही, पण केले तर निघतातच. गृहिणीला असं कोणतंच नाही आहे की दिवसभर कामं नाही, किती झोपलेली असेल असं नाहीच आहे कोणाच्याच घरामध्ये. मला तर वाटते असं नाही आहे. तर माझ्या आता म्हणजे जे डेलीचे गृहिणीचे डेली कामातना न चुकता ते कामं माझे पूर्ण झालेले आहेत. आता मी गौरांशला घेऊन स्कूलमध्ये चाललेली आहे. ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला अशी ब्लॉग पाहायला आवडतील का हे पण मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चला मी आता तुम्हाला दाखवते गौरांश कसा रेडी झालेला आहे ते. गुड मॉर्निंग. आता गौरांश रेडी झालेला आहे स्कूलला जाण्यासाठी, बघू शकता तुम्ही. आणि त्याची थोडीफार मस्ती चालू होती. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. चला मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. चला मग बाय बाय. पुन्हा भेटू अशाच ब्लॉगमध्ये छानसा. तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा, मजेत राहा, व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.